हाय मंडळी, मी बनवणार आहे सुकटची चटणी। मी तव्यावर तेल टाकून घेतलंय बघा, चूल पेटवलेली, जाळ पण लागलाय, सुकट साफ करून घेतलेत, आता तव्यावर भाजून घेत आहे। आता उलटणीनं मस्त परतून घेत आहे। 1-2 मिनिटं मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत। बघा वारा सुटल्यामुळे जाळ पण विजतोय सारखाच। मस्त पावसाळ्यामुळे हिरवगार वातावरण आहे आजूबाजूला। मस्त लाल कलर होईस्तर भाजून घ्यायचे। आता बघा भाजून झालेलेच आहेत, मी काढून घेत आहे। त्या प्लेटीत काढून घेत आहे। बघू शकता तुम्ही, कलर पण जरा लालसर झालाय, तवा तापलेला होता त्यामुळे डाळ सारखाच दिसतोय। बारीक काड्या आहेत त्यामुळं भाजून घेतलेत। आता मी तेल टाकते, कांदा टोमॅटो कापून घेतलाय, तेल टाकून घेतलंय मी तव्यावर। कांदा टोमॅटो, हिरवी मिरची, लसूणचा ठेचा पण बनवून घेतलेला आहे त्याच्यासाठी। ऍक्च्युली काड्या घालत आहे। आता जाळ फुकते, आता जाळ लागला व्यवस्थित, कांदा टोमॅटो टाकून घेतलाय तव्यावर, मस्त भाजून घेते उलटणीनं। याला झिंग्याची चटणी पण बोलतात, सुकटची चटणी पण बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट मध्ये सांगा। कांदा टोमॅटो मस्त लालसर कलर भाजून घ्यायचंय। 1-1.5 मिनिटं मस्त परतून घ्यायचंय आपल्याला ते। जाळ लागलेला आहे त्यामुळं भाजून व्हायले लवकर लवकर। वारा सुटलाय त्यामुळं हवा सारखी चूल विजते, सारखी जाळ विजतोय। आता मी ठेचा टाकून घेत आहे, चवीपुरता। तिखट जास्त तिखट आहे त्यामुळे थोडाच घेतलाय, गावच्या हिरव्या मिरच्या त्यामुळे जास्त तिखट आहेत त्या। आता मी सुकट टाकून घेत आहे, सुकट व्यवस्थित परतून घेते। सुकट मस्त भाजून झालीत, आता असं व्यवस्थित परतून घ्यायले। कांदा टोमॅटो चटणी मिक्स झाली पाहिजे। जाळ पण सारखाच दिसतोय वारा सुटल्यामुळे। मस्त बघा आपली झणझणीत सुकटची चटणी तयार होत आहे। त्या काड्या जाळ पुढे करते। मग आता मस्त परतून घेतली मी, उलटणीनं सारखी हलवून घेतली, मस्त खरपूस कलर आलाय, सुगंध पण छानच सुटलाय। बैल पण पाठी बांधलेले आहेत बघा, बैल पण दिसतोय व्हिडिओ मध्ये, चरतोय तो। जाळ सारखा विजतोय, बघा आता उलटणीनं मी परत हलवून घेत आहे। आता आपली तयार झाली चटणी, आता मी काढून घेत आहे। जाळ लागलाय त्यामुळं पाठच्या साईडनं काढून घेते। बघा आता तयार झाली आपली सुकटची चटणी। आमच्याकडे सुकट झिंग्याची दोई पण बोलतात। हे बघा, झणझणीत होणारी, झटपट होणारी रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।